इराण, इस्रायल, अमेरिकेमधील संघर्ष आता जैविक युद्धाकडे चाललेला आहे. इस्रायलनं टॉक्सिक बॉम्बचा वापर करून इराणी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं. टॉक्सिक बॉम्ब नेमका काय पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये. इराण इस्रायल संघर्ष जैविक युद्धाकडे. युद्धात टॉक्सिक बॉम्बचा वापर. आता केमिकल वॉर भडका उडणार. इराणची राजधानी तेहरानच्या आकाशातले धुराचे हे लोट. 1 कोटी लोकसंख्येचं हे शहर आता दहशतीच्या छायेखाली जगतंय. कांठळ्या बसवणाऱ्या याच स्फोटातून इस्रायलनं ऑपरेशन तेहरानमधून इराणच्या काळजावरच घाव घातलाय. कारण इस्रायलवर टॉक्सिक बॉम्बचा वापर केल्याचा आरोप होतोय. क्षेपणास्त्र हल्ल्यापर्यंत आता हे युद्ध मर्यादित राहणार नसून त्याची वाटचाल आता केमिकल युद्धाकडे सुरू झाली आहे. इस्रायलनं दक्षिण लेबनॉनमध्ये मोठे हल्ले केले. यात हिजबुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलंय आणि या हल्ल्यात टॉक्सिक केमिकलनं बनवलेल्या बॉम्बचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. या बॉम्बमध्ये ग्लायफोसेट सारखी घातक रसायनं असल्यानं त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होईल. दरम्यान इस्रायली हल्ल्यांमुळे इराणमधील 10,000 नागरी वसाहतींचं मोठं नुकसान झालं. तर तेहरानमधील तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये ऍसिड रेन झाल्याची चर्चा आहे. तेहरानमधील तेल साठ्यांवरील हल्ल्यात इस्रायलनं टॉक्सिक बॉम्बचा वापर केल्याची चर्चा आहे. त्यामुळे या हल्ल्यानंतर ऍसिड रेनची भीती वाढली. हल्ल्यानंतर पडणारा पाऊस हा सल्फर, नायट्रोजन ऑक्साईड आणि हायड्रोकार्बन्सचे टॉक्सिक कॉकटेल स्वरूपातील असल्याचं बोललं जात आहे. या पावसाचा एक थेंबही शरीरावर पडल्यास त्वचा भाजणं किंवा कायमस्वरूपी जखमा होण्याचा धोका आहे. इतकंच नाही तर यातील विषारी वायू फुफ्फुसांना गंभीर इजा पोहोचवू शकतो. त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आणि घराचे एसी बंद ठेवण्याचे कडक निर्देश दिले. दुसरीकडे इराणनंही इस्रायल विरोधात क्लस्टर बॉम्बचा वापर सुरू केल्यानं दोन्ही देशांमधील संघर्ष आता केमिकल युद्धाकडे वळू लागला. एकूणच हे युद्ध आता मानवी अस्तित्वावर घाला घालणारं ठरतंय. त्यामुळे टॉक्सिक बॉम्बचा हल्ला फक्त इराणसाठी नाही तर जगासाठी धोक्याची घंटा आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.